हाय एव्हरीवन, जय जिजानी माता। तुम्ही भरपूर व्लॉग बघितले असेल, भरपूर व्हिडिओ बघितले असेल, परंतु असा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर मी जितेजी स्वर्ग बघितलेला आहे। तुम्हाला पण बघायचा असेल तर कंटिन्यू व्हिडिओला बघा। सिरियसली बघू शकता तुम्ही। हे फोटो बघून जर तुम्हाला वाटत असेल की खरंच स्वर्ग आहे तर चला मग ह्या स्वर्गापर्यंत कसं पोहोचायचं तुम्हाला सांगते। आम्ही घेतलेलं आहे पालघर स्टेशनपासून ते विरार स्टेशनचं तिकीट मी दाखवलेलं नाही आहे, तो तुम्ही घेऊ शकता। तिकीट ॲपच करा। जर मुंबईवरून येत असेल तुम्ही तर दादरवरून विरार लोकल पकडा या ट्रेन पकडा, तिथून तुम्हाला 5 मिनिटापर्यंत रिक्षा शेअरिंग पण भेटून जाईल। जर तुम्ही लोकल नवीन असाल तर इथे लोकलची धक्के खात तुम्हाला यावं लागेल। स्वर्गात जायचं कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है। फायनली आम्ही विरार स्टेशनला उतरलेलो आहोत। इथून आम्ही ईस्टला गेलो। ईस्टला गेल्यानंतर इथून शेअरिंग रिक्षा भेटली आम्हाला फक्त 20 रुपयामध्ये। पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे। इथून तुम्हाला फक्त 5 मिनिटांमध्ये मंदिराजवळ सोडतात, म्हणजे मंदिरात पोहोचवतात। फायनली जाताना आम्हाला एक तलाव सुंदरसा दिसला, असं वाटत होतं तिथे थांबून व्हिडिओ बनवावा, बट आम्हाला दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही थांबलो नाहीये। हे आहे विरारचे खड्डे खाऊन फुलपाडा आता चौक येतो। फुलपाडा चौकापासून तुम्हाला बरोबर रिक्षावाला घेऊन जातो, जास्त वेळ नाही लागत। तिथून 5 मिनिटं लागतात जाताना। भाई फायनली आम्ही पोहोचलोय 5 मिनिटांमध्ये मंदिरात। बघू शकता तुम्ही स्वर्ग आहे की नाही। सो फायनली मी मंदिरामध्ये आणि मी घेतलेलं आहे देवीसाठी वटभरणीचं सामान जे तुम्हाला इझिली भेटून जाईल। 2 प्रकारे आपण दर्शनासाठी जाऊ शकतो। इथून 1600 पायऱ्या जाऊ शकता, त्याला मिनी बस पण म्हणू शकता। 2 प्रकारे आहे। गेलेलो खर्च काहीतरी 250 रुपये आहे तिकीट। जर तुम्हाला लिफ्ट नाही जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता। तिकीट आहे फक्त 250 रुपये चार्ज। मी ऐकलेलं आहे पैसे लागणार नाही, तुम्ही जाऊ शकता। इथून थोडंसं इच्छा व्यक्त करता, त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होते। फायनली आम्ही तिकीट वगैरे काढून आलोय। फायनली चेकिंग करून आतमध्ये आणि चेकिंग केल्यानंतर वाव सो भाई फायनली गणेशा मला झाले। फायनली गणेशाचे दर्शन भाई तुम्ही बघू शकता किती सुंदर गणेश आहे बघा। गणेशजीचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही। तेच केली आहे चेकिंग, जे की आम्ही घेतले ते पासेस। नंतर आली आमची मिनी बसमध्ये आम्ही एंटर केलेलो आहोत। आता चाललोय आम्ही स्वर्गामध्ये। फुले झालेले आहेत आणि मी स्वर्ग तर बघितला नाही, पण इथे जाऊन मी नक्कीच स्वर्ग बघितलेला आहे एवढं मी सांगू शकते तुम्हाला। हा मंदिर मी ऐकलेलं आहे की प्राचीन काळातला आहे। या मंदिराचं पहिलं नाव होतं एकवीरा। प्राचीन काळाची जेव्हा वनवासा दरम्यान 5 पांडव वनवासासाठी निघाले होते त्यावेळी वैतरणा नदीच्या काठी तपेला बसले होते। वैतरणा नदीवर त्यांनी एक तपेला बसले होते आणि ती स्थापना केली होती। त्याचं नाव जीवदानी माता देवी उत्पन्न केली असं ऐकलेलं आहे। पण तेव्हापासून हा अजून पण मी ऐकले की असं पण ऐकलेलं आहे की एक बैल चारणारा, त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण तो बैल वगैरे घेऊन चारत होता चारण्यासाठी। त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, बट एक गाई यायची रोज त्याच्यासोबत दिवसभर चारा खायची आणि दिवसभर चारायची आणि संध्याकाळच्या टायमिंगला ती गायब होऊन जायची। एक दिवस त्या जाता बैल चाऱ्यांनी वरी तुम्हाला सांगितलं कहाणी नाही, रियालिटी घटना प्राचीन काळी कोणी याला शक्तिपीठामध्ये पण आहे। बैल चाऱ्यांनी सांगितलं दशरथ राजांनी मला पैसे हवे आहेत, देवातले देव कितपत खोटे महादेवाचा अपमान केला होता त्यावेळेस पार्वती जेव्हा दशरथ राजांनी केलं होतं आपल्या मुलीचं अपमान केलं होतं त्याचं बी सांगतात। फायनली बघू शकता तुम्ही जेव्हा देवातले देव महादेव आपल्या मला नाही माहिती काय कहाणी आहे काय रियालिटी आहे तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या बाणाची जेव्हा आपण वरती जातो तेव्हा अलगच तुकडे गेले होते, काहीतरी कनेक्शन आहे असं वाटतं। पाठ पडलेले होते तर या शक्तिपीठामध्ये पण फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत। सुरक्षितपणे वरती घेऊन जातात। इथून सुद्धा तुम्हाला लिफ्टने वरती घेऊन जातात। लिफ्टने वरती घेऊन गेल्यानंतर आता हे आहे आपलं 2 मिनिटांमध्ये आपण जाण्याचा मार्ग। वरती लिफ्टने घेऊन जातात ते 2-3 सिक्युरिटीचे बाबतीत तर मी सॅल्यूट करते पूर्ण काळजी। फायनली आपण सुंदर अशी पोहोचलेलो आहोत। दर्शन व्यवस्थित झालेले आहे, गार्ड वगैरे एवढे सपोर्टिव्ह केलेले। फायनली आम्ही आलोय त्याच्या दर्शनाला। मधलं मी शूट केलेलं नाही असं वाटतंय की काही कारणास्तव वरती आम्ही आलोय दर्शन रिअलमध्ये आहे। गौ माता पण आहे। आम्ही तिथून वरती गेल्यानंतर की ते जी मी गाई पण ऐकली होती ती रिअल आहे, कारण की विविध देवी पण
कालभैरवजीचं पण आहे मंदिर, कालभैरवचं पण मंदिर आहे, गणपतीचं पण मंदिर आहे, गणेशजीचं पण आहे. मला त्यांचा इतिहास एवढा माहिती नाहीये, पण जेवढं पण आहे तुम्ही आपली इच्छा व्यक्त केली आहे. पहिली इकडे पक्षी पूर्ण झालेली आहे वाटतं आणि तिथून दिसणार आणि असं पण मी ऐकलेलं आहे की हा मंदिर सगळे मंदिर आहे इथे पहिले संजीव इच्छा मतलब पूर्ण वनस्पती मिळायचे जे की कॉइन लावलं जातं. हे बघू शकता तुम्ही, ही आहे सिटी विरारची. पूर्ण वरती आम्ही जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप सुंदर आहे, माताचं मंदिर आहे. आम्ही फायनली दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलेलो आहोत. आम्हाला जायचं होतं आरती. हे आहे मधलं लुक, माझ्याकडे नाही आहे बट मी हे घेतलेलं आहे गुगलवरून. हे आम्ही बसलो आहे आरतीचा वेट करत, पण भाई खूप सुंदर. आमचं नशीब खूप चांगलं आहे की जे की आम्हाला माताची आरती भेटली. मला खूप खुशी झाली की मी खूप आतुरतेने वेट करत होती, मला माताची आरती पाहिजे. पण ते म्हणतात नाही, एखादी ऐकलं नाही, रिअल आहे. मी स्वतः माझी इच्छा व्यक्त केली होती आणि माताने ती पूर्ण केली आहे लगेच्या लगे. मला माताचा आजचा लुक एवढा आवडला की यार काय सांगू, मला डोळ्यात पाणी येत होते आणि असं वाटत होतं की माताच्या गळ्याला गळा लावा, गळा भेट घ्यावी असे वाटत होतं. पण एवढं नाही जाऊ शकत कारण की सिक्युरिटीचं पण हे असू शकतं, तर त्यामुळे कंट्रोल केलं. मला डोळे भरून बघितले आईला. आईचे दर्शन खूप सुंदरपैकी झाले आणि त्याच्यानंतर म्हणतात ना आई स्वतः येऊन भक्तांना दर्शन देते, तर तसं पण सीन झालं तिथे. मी स्वतः आज फर्स्ट टाईम बघितलं हे पण होतं. मग फायनली आम्ही दर्शन वगैरे घेऊन खूप सुंदरपैकी आमचे दर्शन झाले. आम्ही दर्शन वगैरे घेऊन रिटर्न आलो. रिटर्न येताना पण सिक्युरिटीचे इतकी सुंदर आहे, सिस्टमॅटिक पूर्ण आहे चेकिंग वगैरे. फायनली आमची मिनी बस आलेली आहे. दर्शन वगैरे खूप सुंदर झालेले आहे. तिथे सगळे व्हिडिओ बनवत होते, बघू शकता तुम्ही. वाव किती सुंदर आहे यार, आय लव्ह इट. मला ना एवढं सुंदर, मी भरपूर दर्शन केलेत पण असंच दर्शन कुठेच नाही झालं. एकदम शांतपैकी रिअलमध्ये सिक्युरिटीमध्ये एकदम सिस्टमॅटिक दर्शन झालेले आहे. खूप सुंदर यार, सिरियसली असे दर्शन व्हायला पाहिजे कारण की भक्त खूप आज घेऊन येतो. हे आहे लिफ्ट, दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लिफ्टमध्ये पण लिमिटेडच लोक घेऊन जातात. आणि फायनली आमची बस आलेली, आम्ही आलो आहे बसमध्ये बसून आणि आता चाललो आहे आम्ही खाली पृथ्वीवर. भले आम्ही पृथ्वीवर आहोत पण असं थोड्या वेळासाठी वाटलं की आम्ही स्वर्गात आहेत. आणि जेव्हा आम्ही गेलो ना तिथली पॉझिटिव्हिटी, सगळ्या काही गोष्टी असं वाटतच नव्हतं, कोणतं टेन्शन नाही, काहीच नाही आहे. एक अलगच दुनिया होती ती. खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही रिटर्न निघालेलो आहो. इच्छा तर नव्हती रिटर्न जायची पण माँ का बुलावा आएगा फिर से तो उसकी बेटी रिटर्न आ जाएगी. सो अशी ही काही प्राचीन कालचा इतिहास आहे. कितपत खरं आहे कितपत खोटं आहे मला नाही माहिती. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी प्रयत्न केला आहे की सांगायचा. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगा. आणि काही चुकून शब्द निघाले असेल तर सो सॉरी. असं जाणीवपूर्वक नाही तर बोलताना या काही गोष्टींमध्ये एखादा शब्द राहिला असेल तर आय एम सॉरी. सो बघू शकता तुम्ही नजारा, मला खूप सुंदर आवडलेला आहे. तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा विजिट करा, माताचं दर्शन घ्या. तिथे खूप सिस्टमॅटिक आणि खाली उतरल्यानंतर सुद्धा खूप तुम्हाला सपोर्टेड लोक आहेत. म्हणजे लोकलचे लोक आहेत ते त्यांचे शॉप वगैरे. पहिले तुम्ही नजारा बघूया, खूप सुंदर नजारा आहे. मतलब हे नाही बोलू ऐसा कुछ एक्स्ट्रा वेगळं आहे, बहुत ही क्यूट सॉफ्टली सुंदर वाटतो आणि खूप छान वाटतं. ग्रीन सगळं गाव. अगर आपको ये वीडियो माताकडे जाऊन तो आप छान वाटतं. ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए, आप ज़्यादा जाइए प्रश्न के लिए. सो क्राउड पण खूप लिमिटेडच आहे पण आज खूप सुंदर 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 खूप दर्शन देखो हमारी मिनी ट्रेन का. तो माझंच नाही, माझ्यासोबत जे आले मेट्रो में बैठे हैं तो यहाँ पे दरवाजा छान झाला. आम्ही व्हिडिओ शूट केले, फोटो काढले, माताला बाय बाय बोललो आणि आलो आम्ही रिटर्न. अच्छे से एक के पीछे एक चल रहे थे. कोणती कहाणी आहे मला नाही माहिती, तुम्ही मला शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कुठं बनवायला पाहिजे हे मला सांगा. मी त्या रिलेटेड त्याची सर्व इन्फॉर्मेशन घेऊन मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन. थँक्यू सो मच. कसं जायचं काय जायचं जे की नवीन नवीन गेल्यानंतर प्रॉब्लेम होतो तिकडे, अनोळखी मतलब माहिती नसतं. आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो, तिथे आमच्यासोबत खूप काही झालं होतं. सो जे माझ्यासोबत झालं ते कोणासोबत होऊ नये
एवढंच मी अपेक्षा करते. अपेक्षामध्ये होतो असं, नवीन ठिकाणी आपल्याला माहीत नसतं. आणि फायनली आम्ही भाई आता पोचलो आहोत खाली. आणि खाली येताना पण तुम्ही खालचा नजारा बघू शकता. सिक्युरिटी म्हटलं तर बाई मॅनेजमेंट कोण करतं आय डोंट नो, बट खरंच खूप सुंदर मॅनेजमेंट आहे, खूप सुंदर आहे जे बी आहे ते. माझ्या नशिबी आज आरती होती, तर मी आज पहिल्यांदा आरती घेतली आहे माताशी. आणि जाताना बघू शकता तुम्ही, हे बघा एक्झिट होताना किती सुंदर वाला आहे एक्झिट. पहिले नव्हतं, आता खूप सुंदर बनवलेलं आहे. पहिले वेगळं होतं, मी खूप वेळ जाऊन आलेली आहे, पण ह्यासारखं माझं बिलकुल बी दर्शन कधीच नाही झालेलं आहे. खूप घाई गडबडीत या खूप क्राऊड, काही ना काही अडीअडचण यायचं, पण यावेळेस माझा बोलावा स्वतः आलेला होता म्हणून खूप सुंदरपैकी झाला. यापैकी आम्ही सगळे लोक आलेलो आहोत, थोडा नाश्ता केला. भेटूया नेक्स्ट वीक. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.